हाय मित्रांनो, मी जवली आणि तुम्हा सर्वांचं माझ्या फर्स्ट मॉल शॉपिंग व्हिडिओमध्ये स्वागत आहे. सो आज आम्ही जाणार आहोत मॉलमध्ये शॉपिंग करायला. शॉपिंग म्हणजे कपड्याची शॉपिंग नाही, घरातलं जे किराण्याचं सामान असतं त्याची शॉपिंग. का तर तुम्हाला माहित असेल संसार चालू झाल्यावरती कशाची शॉपिंग जास्त होते. बरं असो, मला जायचं होतं सीवूडच्या मॉलला. का तर तिथे जंगल सफारीचं खूप मस्त थीम सेटअप केलेलं आहे आणि त्या थीम सेटअप मध्ये मला माझा बाळ आहे, शिवराज नाव आहे त्याचं. हा फर्स्टच व्हिडिओ आहे, सो तुम्हाला माझ्याबद्दल काय माहित नसेल, बट हळूहळू मी तुम्हाला माझ्याबद्दल सगळं काही सांगणार आहे. सो शिवराजसाठी मला त्या मॉलमध्ये जायचं होतं बिकॉज तिकडे जंगल सफारी आहे, तिकडे खूप सारे ॲनिमल्स आहेत. बट माझे मिस्टर म्हणतात नाही, आपण नेहमी जसं वाशीच्या मॉलला जातो तिथेच जाऊया. वाटलंच तर जंगल सफारीच्या मॉलसाठी तुम्हाला जिथे जायचं आहे तुला, तिथे आपण थोड्या दिवसानंतर परत जाऊ. आणि नशीब सकाळीच मी रील बघितली की त्याचं एंडिंग डेट आहे 4 नोव्हेंबर. 4 नोव्हेंबर नंतर ते जंगल सफारी आहे ते बंद होणार आहे. आणि नाहीतर मी तर भांडायला बसली होती की मला तिकडेच जायचं आणि आपण शॉपिंग पण तिथूनच करूया. बट असो, माझे अहो वाचले माझ्यापासून आणि आमच्यामध्ये काय तर वाद झाला नाही. सो व्हिडिओ हा पूर्ण वॉच करा, नक्कीच तुम्हाला खूप मजेशीर गोष्टी, आमचे एक्सपिरियन्स, आमची शॉपिंग, आमचं बिल आणि मध्ये काय चटपटी मस्ती आणि भांडण बिंडण झालं तर इच अँड एव्हरीथिंग मी शेअर करणार आहे या व्हिडिओमध्ये. हा व्लॉग मिस करू नका. रेडी होऊन निघालो आहोत घरातून आणि ऑलरेडी खूप उशीर झालेला आहे. ह्यामध्ये परत आम्हाला हा ट्रॅफिक भेटतो. ट्रॅफिकचं कारण असं की तिथे एअरपोर्टचा ब्रिज बनतोय, त्याच्यामुळे एवढं ट्रॅफिक झालेलं आहे. आणि हा शिवराज बघा, ह्याला कॅमेरामध्ये स्माइल करायला आणि फोटोज काढायला खूप आवडतं. हा माझं पिल्लू आहे, याच्याबद्दलच मी तुम्हाला सांगितलं होतं की मी सांगेन म्हणून. आणि हे आहेत माझे हजबंड. सो फायनली आम्ही निघाल्यानंतर छोटासा इन्सिडेंट झाला आमच्या बरोबर. तो म्हणजे असा की आमचे बाईकची जी चाक होती ती खूप जास्त टाईट झाली होती आणि टाईट झाल्यानंतर मग ती आपोआपच रेस झाली आणि रेस झाल्यानंतर आम्ही तिघही ऑलमोस्ट खाली पडलो. तिथं सावरला आम्ही एकामेकाला आणि शिवराजलाही काही लागलं नाही. ह्यांना थोडंसं पायाला लागलं आणि माझ्याही पायाला थोडंसं लागलं, बट आम्ही तिघही फाईन आहोत. असं काही काळजी घेण्यासारखं नाही. छोटासा मुक्कामार आहे तो. आणि त्याच्यानंतर ते सगळं झाल्यावर शेवटी त्यांची चप्पल तुटली, बाईक सावरायचं म्हणून चप्पल तुटली. तर आम्ही पहिलं गेलो शॉपमध्ये, चप्पल घेतली. त्यांना अशी पण चप्पल घ्यायचीच होती, बरेच दिवस झालं बोलत होते. सो काहीतरी 1500ची चप्पल होती, 50% डिस्काउंटमध्ये असं काहीतरी चालू होतं. सो त्यांनी आम्हाला ती 700 मध्ये दिली. असं करून फायनली आम्ही पोचलो स्मार्ट बाजारला, मॉलमध्ये. मग मी ह्यांना म्हटलं की पहिला आपण ह्यावेळेस मॉल फिरूया, नंतर मग शॉपिंग करूया. का तर फिरल्यानंतर शॉपिंग करणं इट्स ओके, बट शॉपिंग करायच्या आधी फिरणं म्हणजे नॉट पॉसिबल. सामान कोण उचलणार असं फिरायला गुरु. मग नंतर आम्ही वरती गेलो, वॉशरूममध्ये गेलो, फ्रेश झालो. तिथून बाहेर आल्यानंतर बघितलं हे सगळं असं डेकोरेट वगैरे केलं होतं. आता हे डेकोरेशनचं कारण काय मला माहिती नाहीये, बिकॉज तिकडे काय तर कार वगैरे पण लावले होते आणि कदाचित ते कारचं काहीतरी असेल, सो माहित नाही. आणि माझ्या हस्बंडचा थोडासा मूड ऑफ होता, का तर त्यांच्या पायाला लागलं होतं, त्यांना दुखत होतं, चालताही येत नव्हतं. तरी आम्ही कसं गेलो, थोडंसं फिरलो, फूड कोर्टमध्ये गेलो. मी गेली बर्गर किंगला, बर्गर वगैरे ऑर्डर केलं, कोक ऑर्डर केलं, घेऊन गेली. का तर माझे दोन्ही पण स्मार्ट बॉयज बसले होते मस्त राजासारखे टेबलवरती आणि मला सांगितलं होतं की जा तू आणि जाऊन ट्रे घेऊन ये. सो माझ्या हस्बंडला ऑलरेडी त्रास होत होता, तर ते बोलले की मी जातो आणि आराम चेअरवरती जरा असं बघतो. पहिल्यांदा त्यांनी एक्सपिरियन्स केला, पण त्यांना खरंच खूप बरं वाटलं. आणि 150 रुपयामध्ये अर्धा तास म्हणजे काय वाईट नाहीये. सो मी त्यांना म्हटलं ठीक आहे, असं पण तुमचं काम खूप डेंजर झोनवाला आहे, तर तुम्ही जावा आणि तुम्ही करा, तोपर्यंत आम्ही अर्धा तास फिरतो. आम्ही फिरलो वगैरे आणि नंतर मग फायनली आम्ही खाली स्मार्ट बाजारमध्ये गेलो. ही बघा शिवची मस्ती, अजिबात ऐकत नव्हता, खूप किरकिर करत होता. त्याला सगळं काय वडायचं होतं, त्याला जे भेटेल त्याला हातात पाहिजे होतं, तोंडात टाकायचं होतं. फायनली आम्ही बिल काउंटरवरती पोहोचलो, बिल वगैरे बनवून घेतलं आणि नंतर माझे हस्बंड म्हणाले की एक काम करा, तुम्ही दोघं इथे बाहेरच थांबा, मी जातो आणि माझी बाईक घेऊन येतो. बाईक घेऊन येतो शिवनी त्या बिलचा पूर्ण कचरा करून टाकला. अक्षरशः त्यांनी ते बिल फाडून टाकला आणि मला देतही नव्हता तो बिल. का तर ते बिल त्याला खायचं होतं, तोंडात टाकायचं होतं आणि त्यांनी तुकडाही त्याच्या तोंडात टाकला होता. पण कसं मी काढला, बिल घेतलं आणि बघितलं तर बापरे,
ठीक आहे म्हटलं जाऊ द्या, एवढं पण काय बिल नाही झालं, बिकॉज नेहमी आमचं 4,000-5,000 बिल होतं. ह्यावेळेस कमीच झालंय, का तर आम्ही थोडीशी शॉपिंग केली, जास्त नाही केली, का तर सामान न्यायला प्रॉब्लेम होईल, शिवलाही पकडायचं आहे, म्हणून लिमिटेड जे खूप गरजेच्या गोष्टी आहेत तेच आम्ही शॉपिंग केली. आणि फायनली घरी आल्यावरती मी ही काजू कतरी खाल्ली, माझ्याशी राहू गेलं नाही. मला काजू कतरी खूप आवडते. व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.